श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। गेल्या 2-3 भागापासून आपण महाभारतातील गुरु शिष्य नाते म्हणा परंपरा यांच्या संदर्भात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला आपण एकलव्य आणि द्रोणाचार्य या गुरु शिष्यांची जी जोडी आहे यांच्या संदर्भात माहिती घेतली. मागील भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण आणि सांदीपनी ऋषी यांचे जे गुरु शिष्याचं नातं आहे त्या संदर्भात माहिती घ्यायचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की भगवान श्रीकृष्ण व्रतबंध संस्कार झाल्यानंतर बळीराम दादासह सांदीपनी ऋषींच्या आश्रमाकडे शिक्षण घेण्यासाठी निघाले, गुरूंकडे निघाले आणि रस्त्यात त्यांना सुदामा देखील भेटले. या सुदामजींना बरोबर घेऊन हे सर्व निघाले उज्जैन नगरीकडे, अवंतिका नगरीकडे. हे आपण पाहिलं. अवंतिका नगरीमध्ये, ह्या उज्जैन नगरीमध्ये सांदीपनी ऋषी राहत होते आणि त्यांचा आश्रम त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी सांदीपनी ऋषी आपल्या शिष्यांना ज्ञान देत असत. या ठिकाणी त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी बळीराम दादा, श्रीकृष्ण भगवान आणि सुदामा येऊन पोहोचले. त्या ठिकाणी ओळख परिचय झाल्यानंतर गुरूंना देखील आश्चर्य वाटलं की प्रत्यक्ष परमेश्वर भगवान विष्णू हे जेव्हा देहरूपाने इथे श्रीकृष्ण अवतारात आलेले आहेत त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे गुरु याच्या पदासाठी यावं. त्यांनी मनातल्या मनात वंदन केलं आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंतरंगी वसणारे विष्णू आहेत त्यांनी त्या मनातल्या वंदनाचा स्वीकार केला आणि सांकेतिक बोलणं झालं. त्यानुसार नररूप देह धारण केल्यानंतर त्यानुसार राहटावे, वागावे, यानुसार आता भगवान श्रीकृष्ण हे सांदीपनी ऋषींचे शिष्य झाले. आता सांदीपनी ऋषींचं श्रेष्ठत्व काय की सांदीपनी ऋषी हे सर्व विद्यांचे ज्ञाते होते. त्यांना वेदांचं पूर्ण ज्ञान होतं. 4 वेद त्यांना मुखोद्गत होते आणि त्यांना 6 शास्त्रे, पुराणे, कला या सर्वांचं संपूर्ण सखोल ज्ञान होतं. भाषाशास्त्र, व्याकरण, तर्क, न्याय, संहिता ह्या सर्व गोष्टींचं प्रचंड ज्ञान या सांदीपन ऋषींकडे होतं आणि ती त्यांची योग्यता ओळखूनच नियतीने भगवान विष्णूंच्या श्रीकृष्ण रूपासाठी या गुरूंची निवड केली. समोर आल्यानंतर आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे परस्परांना वंदन झाल्यानंतर सांदीपनीच्या मनात देखील एक सुंदर विचार आला की प्रभो, तुम्ही देखील देह धारण केल्यानंतर मला गुरुपदावर बसवलंय. अहंकार नाही, अजिबात नाही, पण समाधान. सांदीपनी ऋषींनी गुरुपद घेतलं. गुरूंनी शिष्यांना शिकवण्याचा एक क्रम असतो, परंतु हे क्रमातीत शिष्यत्व होतं भगवंताचं. असं सांगतात ग्रंथांमध्ये की 64 दिवसामध्ये संपूर्ण ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी त्या गुरूंकडनं प्राप्त केलं. त्याच्यामध्ये 64 कला, 16 विद्या, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि सगळं 64 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि दादा बलराम म्हणजे शेषनाग यांनी ते ग्रहण केलं. काय ते गुरु आणि काय ते शिष्य आणि काय त्यांचं ज्ञानाची देवाणघेवाण. वर्णन करता शेषवाणी शिंदली आपण म्हणतो, ते शेष स्वतः शिकायला बसलेत, त्यांच्या वाणीचं काय झालं असेल. आणि हे शिष्य आणि गुरूंचं जेव्हा
परस्परांविरुद्ध हे सुरू होतं, ज्ञानाची देवाणघेवाण. या प्रक्रियेमध्ये श्री गुरूंनी आपल्या धर्मपत्नींना सांगितलं होतं की हे विद्यार्थी जरी वाटत असले तरी ह्या मुलांना तू कामं सांगून जाऊ नकोस, कारण की प्रत्यक्ष परमेश्वर शिक्षण घ्यायला फक्त निमित्त मात्राने आलेत. एकदा श्री गुरु काही कामानिमित्ताने बाहेर गेले आणि त्यांना उशीर लागला. इकडे धो धो पाऊस पडत होता आणि परिणाम काय झाला की घरामध्ये पाकसिद्धी करण्यासाठी चूल पेटवायची. त्यावेळेस काही गॅस नव्हते. ती चूल पेटवण्यासाठी लाकडं कुठून आणायची हा प्रश्न निर्माण झाला. आता गुरुपत्नी म्हणजे गुरु, तिला आपण माता म्हणतो, या मातेच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला. आणि तिथे गुरुगृही शिक्षण घेणारे शिष्य कोण, तर प्रत्यक्ष चैतन्य परमेश्वर. त्यांनी अंतरंगानेच जाणलं मातेची अडचण काय आहे. मातेने फक्त निमित्त मात्र उच्चार केला की मुलांनो, आता इथे पाकसिद्धीसाठी आपल्याला इंधनाचा म्हणजे लाकडाचा प्रश्न निर्माण झालाय. झालं. बळीराम दादा, श्रीकृष्ण आणि सुदामा तिघं निघाले, घनदाट जंगलात गेले. मुळात उज्जैन देखील त्या काळात जंगलातलाच एक भाग होता आणि त्या ठिकाणी तो आश्रम होता. तर जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्नपूर्वक ओली लाकडं बाजूला सारून वाळलेली लाकडं गोळा केली, त्याच्या मोळ्या बनवायला सुरुवात केली. त्या काळात मित्र असं सांगतात की एक घटना अशीही घडलेली आहे की लाकडं आणण्यासाठी अगोदर बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवान गेले होते आणि पाऊस खूप वाढल्यानंतर गुरुपत्नी म्हणजे मातेने सुदामा पाठीमागे राहिले होते. त्यांना सांगितलं की हे दोघं जण जंगलात गेलेत, त्यांना भूक लागली असेल, तू असं कर म्हणे सुदामा, इथे फुटाणे ठेवलेले आहेत, हे तू घेऊन जा, त्यांनाही खायला दे, आणि पाऊस वाढलाच तर वापस येऊ नकोस, तू तिथेच थांब आणि तिघं मिळून हे फुटाणे खा आणि नंतर पाऊस ओसरल्यावर या. सुदामाने ते फुटाणे घेतले आणि बळराम दादा श्रीकृष्णाचा शोध करत 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 ते वनात पोहोचले. वनात पोहोचल्यानंतर त्यांना श्रीकृष्ण आणि बलराम दादा एका झाडावर बसून पावसापासून रक्षण करताना दिसले स्वतःचं. सुदामाने त्याचा आवाज दिला, म्हणे कृष्ण. श्रीकृष्णाने पण त्याला प्रतिसाद दिला आणि मग सुदामा खाली बसलेले आहेत, वरती दोघं बसलेले आहेत. आता सगळेच थंडीने काकडलेले आहेत आणि वेळेनुसार वयानुसार सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. मग काय, सुदाम्याने थोडीशी हुशारी केली. त्यांनी काय केलं, या दोघांना काहीच सांगितलं नाही की गुरुमातेने काय दिलंय ते, आणि स्वतः एक 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 फुटाणा खायला सुरुवात केली. खाताना दोतांचा आवाज यायला लागला, कडकड कडकड. आता फुटाणे आणि ते त्या काळात काही कदाचित चांगले भाजलेले नसावेत, आवाज मात्र यायला लागला. वरून त्रिकालज्ञ भगवान विचारतात, अरे सुदाम्या, आवाज कशाचा येतोय? नाही म्हणे, थंडीने माझे दात काकडत आहेत. आता भगवंताला कोणी सांगावं का? नाही, गरज नाही. असो, पण सुदाम्याने ते फुटाणे सगळे खाऊन टाकले. आणि नंतर श्रीकृष्ण भगवान बलराम दादा झाडावरून खाली उतरले, आश्रमात वापस आले. वापस आल्यानंतर त्यांनी ती मुळ्या ज्या आहेत त्या गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण केल्या. तितक्यात सांदीपनी ऋषी तिथून आले बाहेरनं आणि त्यांनी पुन्हा मातेला विचारलं, म्हणजे गुरुपत्नीला विचारलं की म्हणजे तू यांना काम का सांगितलंस? त्यांनी सांगितलं, मी काही सांगितलं नाही, फक्त त्यांना बोलताना म्हणले की इथे आता इंधनाचा प्रश्न म्हणजे सरपणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मुलांनी ऐकलं नाही, पटकन निघून गेले आणि त्यांनी हे लाकडं आणली आहे. आता घटना घडून गेली होती म्हटल्यावर सांदीपनी ऋषींच्या हातात ते काही उरलं नव्हतं. याचे परिणाम सगळ्या गोष्टींचे पुढे काय झाले हे जाणून घ्यायसाठी आपल्याला पुढच्या भागाची वाट बघावी लागेल. वाणीला विराम देण्यापूर्वी एकच विनंती आहे की हे ज्ञान गुरूंचं देणारे तेच, प्रचार प्रसार करणारे तेच, आपण सगळेच निमित्त मात्र आहोत. फक्त शेजारी एक शेअर नावाचं बटन आहे, ते दाबून अवश्य हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करावी अशी मी तुला विनंती करतो. गुरुमाऊली म्हणतात तसं की दिव्याने दिवा ज्योती ज्योत पेटावी, गावागावात केंद्र, घराघरात स्वामी
हे स्वप्नपूर्तीसाठी एवढं छोटासा सहभाग सगळ्यांनी नोंदवा अशी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ.